श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. अध्याय 7. श्रीपादांचे वय 1 वर्ष. खगोल वर्णन. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृताचे महात्म्य. तिरुमलदासांनी सकाळी लवकर आपले अनाहिक उरकले आणि सांगावयास सुरुवात केली. बेटा शंकर भट्टा, श्रीपाद श्रीवल्लभांचे दिव्य चरित्र हे दिव्य अमृत आहे. अश्रुत, अभूतपूर्व आणि निर्विवाद असे आहे. तुझ्यावर श्रीपाद वल्लभांची अपार कृपा असल्याने त्यांचे चरित्र लिहिण्याचे सौभाग्य तुला प्राप्त झाले. महान पंडितांना देखील मिळणार नाही असे सौभाग्य तुला मिळाले आहे. ही केवळ त्यांचीच इच्छा आहे. श्रीपादांचे एकच वेळी अनेक ठिकाणी दर्शन. नरसावधानी पुनर्जीवित झाल्यावर त्यांची आकर्षण शक्ती क्षीणावली होती. पूर्वी त्यांनी कोणत्याही मनुष्याचे ध्यान केले असता तो कितीही दूर असला तरी न चुकता त्यांच्याजवळ येत असे. आता ती शक्ती नाहीशी झाली होती. पूर्वी त्यांना जे लोक घाबरावयाचे आणि त्यांच्यावर स्तुतींचा वर्षाव करावयाचे ते आता त्यांना घाबरत नव्हते. संधी मिळाली की ते सर्व प्रकारचा उपहास करून त्यांना दुखवीत असत. 2 वेळचे भोजन मिळणेही दुरापास्त झाले होते. अशी त्यांच्या आर्थिक स्थितीसुद्धा खालावली होती. आपल्या दैनीय अवस्थेचा शोक करीत ते आपल्या घराबाहेर पडले. त्यावेळी बापणनार्य आपल्या खांद्यावर नातवाला घेऊन चालले होते. रस्त्याच्या एका वळणावर बापणनार्यांचे घर होते. श्रीचरण आपला बहुतेक काळ आपल्या घराऐवजी आजोबांच्या घरी घालवीत असत. ते श्री नरसिंहवर्मा आणि श्री व्यंकटप्पा श्रेष्ठी यांच्या घरी मुक्तपणे संचार करीत असत. नरसावधानींनी श्रीपादांशी बोलू इच्छित होते. त्या मोहक दिव्य बालकाला आपल्या कडेवर घेऊन त्याचा मुका घेण्याची त्यांची इच्छा होती. नरसावधानींनी श्रीपादांना बापणांबरोबर जाताना पाहिले. श्री वल्लभांनी नरसावधानींकडे पाहून स्मित केले. ते स्मित मोहून टाकणारे होते. नंतर नरसावधानी किराणा सामान आणण्यासाठी श्रेष्ठींच्या घरी गेले. ते श्रीपाद श्रीवल्लभ श्रेष्ठींच्या मांडीवर बसलेले होते. श्रीपादांनी नरसावधानींकडे पाहिले आणि गोड हास्य केले. नरसावधानी सामान घेऊन आपल्या घरी आले. तेथून ते नरसिंहवर्माच्या घरी गेले. तेव्हा त्यांनी तेथे श्रीपादांना वर्मांच्या खांद्यावर बसलेले पाहिले. पुन्हा श्रीपाद श्रीवल्लभ नरसावधानींकडे पाहून मिश्किलपणे हसले. अशा प्रकारे नरसावधानींनी श्रीपादांना आपले आजोबा श्रीवर्मा व श्री श्रेष्ठी यांच्या घरी एकाच वेळी पाहिले. हे स्वप्न आहे की भगवान विष्णूची माया आहे अशी द्विधा मनस्थिती नरसावधानींची झाली. गावातील लोक त्यांना दूषणे देऊ लागले आणि त्यांच्यात दोष शोधू लागले. पादगया क्षेत्रातील स्वयंभू दत्तमूर्ती गायब होण्यास जे जबाबदार असल्याचा दोष देत राहिले. गंतव्य नसलेल्या प्रवाशासारखे ते रस्त्यांवर भटकत होते. वेड्या माणसाप्रमाणे ते आपल्या घरी पोहोचले. आपल्या पतीला वेड झाल्याप्रमाणे असलेले पाहून त्यांच्या पत्नीला दुःख झाले. आपला शोक व्यक्त करण्यासाठी ती देवघरात गेली. तिथे तिने महान आश्चर्य पाहिले. त्यांच्या देवघरात श्रीपाद श्रीवल्लभ होते. त्या पती पत्नींच्या आनंदाला पारावारा उरला नाही. त्यांनी तयारी केली. राजगिऱ्याची आमटी खाण्यासाठी श्रीपादांना विनंती केली. श्रीपादांनी ते मान्य केले नाही. जेव्हा काळ, कारण आणि कार्य एकाच वेळी अनुकूल होता तेव्हा दुर्मिळ भाग्य प्राप्त होते. सुज्ञ मनुष्य ते समजून घेऊन लाभ प्राप्त करून घेतात. असूज्ञ माणसाला ते कळत नाही आणि त्यामुळे त्यांची हानी होते. शेवटी श्रीपादांनी त्यांच्या घरी भोजन करण्यास होकार दिला, मात्र या जन्मात नाही. त्यांनी असे वचन दिले, मी पुढील जन्म महाराष्ट्र ह्या पुण्यभूमीत श्री नृसिंह सरस्वती या नावाने घेईल. तेव्हा मी नक्की तुमच्या घरी येऊन राजगिऱ्याच्या आमटीचा समावेश असलेले अन्न ग्रहण करीन. गणेश चतुर्थीला गणेश अवतार झाला. त्या माझ्या गणेश शक्तीपासून काही शतकांनंतर माझ्या जन्मस्थानाच्या जवळ गजानन नावाचा दुसरा महात्मा जन्माला येईल. श्रीपादांच्या भविष्यवाणीप्रमाणे पुढील नृसिंह सरस्वती हा अवतार करंजा, जिल्हा वाशिम, विदर्भ, महाराष्ट्र येथे इसवी सन 1387च्या आसपास झाला. करंजापासून जवळ असलेल्या शिवग्राम किंवा शेगाव येथे गजानन महाराज सन 1860च्या दरम्यान जन्माला आले. श्रीपादांच्या भविष्यवाणीप्रमाणे गजानन महाराजांचा जन्म शेगावचा आहे. कदाचित सूर्य व चंद्र यांच्या भ्रमणात बदल करणे शक्य होईल, पण कुणालाही
श्रीपाद वचन बदलणे शक्य होणार नाही. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांसह सर्व सृष्टीला माझ्या आज्ञा पालन कराव्या लागतात. वचन पालनाच्या बाबतीत मी दृढ निश्चयी व सत्यवचनी आहे. ब्रह्मांडे हालातील, युगे बदलतील, पण माझ्या लीला नित्य सत्यम असतील. त्या देवघरात श्रीपादांनी नरसावधानी व त्यांच्या पत्नीस लाभदायक उपदेश केला. सर्व दत्तभक्तांना ती लाभप्रद शिकवण उपयुक्त आहे. नरसावधानींनी आणि श्रीपाद वल्लभ यांच्यात पुढील प्रमाणे संवाद झाला. नरसावधानींच्या घरात श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसावधानी यांच्यातील संवाद. प्रश्न: तू कोण आहेस? देव आहेस की यक्ष किंवा मांत्रिक? उत्तर: मीच आहे. या पंचभौतिक तत्वांपासून निर्माण झालेल्या जगतातील प्रत्येक परमाणूतील आदिशक्ती मी आहे. प्राणी, पक्षी यांच्यापासून असंख्य प्राण्यांची मी माता व पिता म्हणून सर्वांमध्ये विद्यमान आहे. मी सर्व सृष्टीचा गुरु आहे. प्रश्न: मग तू प्रभू दत्तांचा अवतार का घेतला आहेस? उत्तर: निसंशयपणे मी दत्त आहे. जसे तुम्हाला शरीर आहे त्याप्रमाणे मी देखील तुम्हाला मला ओळखावे म्हणून शरीर धारण करून आलेलो आहे. वास्तविक मी निराकार आहे, निर्गुण आहे. प्रश्न: म्हणजे तुला आकार किंवा गुण नाही, होय ना? उत्तर: कोणताही आकार नसणे हा देखील एक आकार आहे. कोणताही गुण नसणे हा देखील एक गुणच आहे. मी साकार व निराकार, सगुण व निर्गुण यांचे मूळ असून त्यांच्या अतीत पलीकडील देखील आहे. प्रश्न: तू सर्व काही आहेस तर जीवांना दुःख व सुख का आहे? उत्तर: तुमच्यात मी आणि तू विद्यमान आहेत. तरीही तुमच्यातील तू जीव आहे. तुमच्यातील मी परमात्मा आहे. जोपर्यंत तुम्हाला असे वाटते की तुम्ही कर्मे करीत आहात तोपर्यंत तुम्ही मी होऊ शकत नाही. तोपर्यंत तुम्ही सुख व दुःख, पाप व पुण्य इत्यादी द्वंद्वातून बाहेर पडू शकत नाही. तुमच्यातील तू नाहीसा झाल्यावर व तुमच्यातील मी उच्च पातळीला गेल्यावरच तुम्ही माझ्या जवळ याल. तुम्ही माझ्या अधिकाधिक जवळ आल्यावर तुमच्या जबाबदाऱ्या कमी होतील. मी तुमची जबाबदारी घेतल्यावर तुम्हाला सुख मिळेल व तुमचे कल्याण होईल. प्रश्न: काही जण म्हणतात की जीवात्मा आणि परमात्मा भिन्न आहेत, तर काही लोक म्हणतात की जीवात्मा हा परमात्म्याच्या अगदी निकट आहे. इतर काही जण म्हणतात की जीवच परमेश्वर आहे. यापैकी कोणते खरे? उत्तर: तुम्ही आणि मी वेगळे असलो तरी काही हानी नाही. तुमच्यातील अहंकार नष्ट झाला तर आपण द्वैतात राहिलो तरीही तुम्ही उच्च अवस्थेला जाल. काही काळ माझ्या कृपेने घडते व तुम्ही केवळ उपकरण म्हणजेच निमित्त आहात. तुम्ही जेव्हा माझ्या अत्यंत निकट असता तेव्हा मी स्वतःला तुमच्याद्वारे व्यक्त करीन. माझ्या सर्व शक्ती तुमच्यात व्यक्त होतील. तुमचा अहंकार नष्ट होईल. तुमचा मोह देखील नष्ट होईल. तेव्हा तुम्हाला विशिष्ट अद्वैत अवस्थेत मनाला अगोचर असा ब्रह्मानंद प्राप्त होईल. मोह न उरलेला तो मोक्ष देखील आहे. जेव्हा तुमचा अहंकार पूर्ण नष्ट होईल, मी करता आहे ही भावना देखील जळून जाईल. मग तू उरणारच नाही. तुमच्यात केवळ मीच राहीन. प्रश्न: अवधूत स्थिती प्राप्त झालेले काही लोक स्वतःला परब्रह्म म्हणवतात, तर तू अवधूत आहेस काय? उत्तर: नाही, मी अवधूत नाही. मी परब्रह्म आहे. सर्व काही ब्रह्मच असल्याचा अनुभव अवधूतास येतो. पण मी ब्रह्म असून मी सर्व काही आहे अशी माझी स्थिती आहे. प्रश्न: या सूक्ष्म फरकातील रहस्य मला कळले नाही. उत्तर: सर्व संसार बंधनातून मुक्त झालेला अवधूत माझ्यात लीन होऊन ब्रह्मानंदाचा अनुभव घेतो. त्याला व्यक्तित्व उरत नाही आणि व्यक्तित्व न राहिल्याने संकल्प राहत नाही. मी या सृष्टीचा महासंकल्पात आहे. मी महाशक्ती आहे. मी सृष्टी नामक मायाशक्ती रूप आहे. माझ्यात लीन झालेल्या अवधूतास मी आज्ञा केल्यावर पुन्हा जन्म घ्यावा लागतो.
हे माझे सत्य, ज्ञान, आनंदरूप व संकल्पासह आहे. अवधूताचे रूप सत्य, ज्ञान, आनंदरूप व संकल्परहित आहे. प्रश्न: भाजलेल्या बियांना अंकुर फुटत नाही, होय ना? मनुष्य ब्रह्मरूप झाल्यानंतर आणि ब्रह्मज्ञान झाल्यानंतर त्याचा पुन्हा पुन्हा जन्म कसा होऊ शकेल? उत्तर: भाजलेल्या बियांना अंकुर न फुटणे हा सृष्टीचा नियम आहे. तथापि भाजलेल्या बियांना अंकुर येण्यास लावणे हे सामर्थ्य व शक्ती निर्मात्याची आहे. खरे म्हणजे माझ्या पूर्वीच्या अवतारात सिद्धांत आणि प्रतिसिद्धांत यांच्या द्वारा सत्य सिद्ध करण्यासाठीच झालेला आहे. प्रश्न: प्रभू दत्ता, श्रीपादा, कृपया आम्हाला हे सर्व विस्तारपूर्वक सांगावे. उत्तर: माझे वडील अत्री हे भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ, जागृती, स्वप्न व सुषुप्ती, उत्पत्ती, स्थिती आणि लय यासारख्या त्रयींच्या पलीकडे जाऊन अत्री महर्षी म्हणून ख्यात झाले. माझ्या मातेत या सृष्टीतील कोणताही प्राणी किंवा पदार्थ यांच्याबद्दल यत्किंचितही द्वेष किंवा मत्सर नसल्याने ती अनसूया नावाने सुविख्यात झाली. ब्रह्मा, विष्णू, शिव या त्रिमूर्ती आधारभूत असलेल्या आणि त्यांच्या अतीत पलीकडे असलेल्या परमज्योतीच्या दर्शनासाठी अत्री महर्षींनी खडतर तप केले. अनुसूया मातेने देखील त्या परमज्योतीच्या स्वरूपाने सृष्टीतील प्रत्येक प्राणी आणि पदार्थ याकडे आपल्या अमृतमय दृष्टीने पाहिले आणि त्या उद्देशाने तप केले. जीवास सिद्ध कर्म सिद्धांतानुसार सुख दुःख भोगावी लागतात. म्हणून अनुसूया माता महापापांची फळे थोड्या प्रमाणात असावीत आणि थोड्या पुण्यांची फळे मोठ्या प्रमाणावर असावीत या उद्देशाने प्रार्थना करीत असे. मातेने आपल्या तपोबलाने लोहचलांचे रूपांतर खाण्यायोग्य चण्यात केले. धातूंमध्ये चैतन्य सुप्त अवस्थेत असतात. वृक्ष आणि त्या संबंधित पदार्थ त्यांच्यातील चैतन्य अंश रूपात असते. प्राण्यांमधील चैतन्य हे पूर्ण अवस्थेत असते. मनुष्याची उत्क्रांती पुढील प्रमाणे होते. प्रथम धातू म्हणून जन्म घेतो, नंतर मृत्यू येतो, त्यानंतर वृक्ष आणि वल्ली म्हणून जन्म होतो, नंतर प्राणी म्हणून जन्म झाल्यानंतर शेवटी जीवांना मनुष्य जन्म मिळतो. अशा मनुष्याने सुज्ञ व्हावे, ज्ञान प्राप्त करावे आणि अलिप्तता मिळवावी आणि आपल्यातील सुप्त दिव्य शक्ती जागृत करून मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न करावेत. मातेने असे सिद्ध करून दिले की उत्क्रांतीच्या प्रक्रियेतील गुणधर्म परमात्म्याच्या रूपाने बदलता येऊ शकतात. त्रैमूर्ती स्वरूपातील चैतन्य जागृत अवस्थेत होते, त्यामुळे तिने ते सुप्त अवस्थेतील परावर्तित केले आणि त्रैमूर्तींचे 3 लहान बालकांमध्ये रूपांतर केले. 3 मातांच्या शक्ती लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती एकत्र होऊन अनघादेवीचे अवतरण झाले. मी दत्तात्रेय म्हणून जन्म घेतला आणि अनघादेवीशी विवाह केला. श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात अनघादेवी माझ्या डाव्या भागात आणि दत्तात्रेय उजव्या भागात असा मी जन्म घेतला. मी भगवान शिवांचे अर्धनारीश्वर स्वरूप आहे. तुम्ही हे समजावून घेतले पाहिजे की जे केवळ आपल्या मुक्त संकल्पाने अशी महान निर्मिती करू शकतात, त्या प्रभूंना आवश्यकतेनुसार निर्मितीचे नियम तत्वे देखील बदलता येऊ शकतात. प्रश्न: श्रीपादा, तू निर्मितीचे नियम तत्वे बदलू शकतोस, तर माझे दारिद्र्य दूर करू शकत नाहीस काय? उत्तर: निश्चितपणे मी ते दूर करू शकतो, परंतु मी ते पुढील जन्मातोवत लांबणीवर टाकीत आहे. पुढील जन्मी देखील तुम्ही काही काळ दारिद्र्य भोगल्यानंतरच मी तुमच्यावर कृपा करीन. राजगिरा ही किरकोळ गोष्ट आहे, पण त्यावर तुमची किती आसक्ती होती. माझे माता पिता किंवा आजोबा यांनी कुणाकडेही काहीही याचना केली नाही. माझ्यासारखा लहान बालक किती बरे खाईल. मला पाहिजे होते तेव्हाच तुम्ही राजगिरा द्यावयास पाहिजे होता. आता ती वेळ निघून गेली आहे. तुमच्या मनातील मळ दूर करण्यासाठी हे आयुष्य पुरेसे नाही.
प्रत्येक मनुष्याला आपल्या पुण्याईचे फळ म्हणून आयुष्य, संपत्ती, सौंदर्य आणि प्रसिद्धी प्राप्त होते. पापाचे फळ म्हणून अल्पायुष्य, दारिद्र्य, कुरूपता आणि कुप्रसिद्धी मिळते. मी तुमच्या संचित पुण्याचा मोठा भाग घेऊन तुमचे आयुष्य वाढवले आहे आणि त्यात तुमची बरीच पुण्यही खर्च झाली आणि मोठ्या प्रमाणावर पापाचा भाग शिल्लक राहिला आहे. तुम्हाला दारिद्र्य भोगले पाहिजे. तरीही तुम्ही स्वयंभू दत्ताची आराधना केलेली असल्याने मी तुम्हाला 2 वेळेच्या भोजनाइतपत वरदान देत आहे. तुम्हाला दारिद्र्य असले तरी कोणताही त्रास होणार नाही. प्रश्न: श्रीपादा, आपण जाती व्यवस्थेचे पालन केले पाहिजे असा शास्त्र नियम आहे. तुझ्या आजोबांनी वैश्यांचे देखील देवोक्त पद्धतीने उपनयन होऊ शकते असा निर्णय दिला. तो चुकीचा नाही काय? उत्तर: सत्य ऋषीश्वर यांच्या निर्णयात तुम्ही व्यंग सापडवीत असल्याबद्दल तुमची जीभ छाटून टाकली पाहिजे. आमचे आजोबा कोण आहेत असे तुम्हास वाटते? ते साक्षात भास्कराचार्य आहेत. विष्णुदत्त आणि सुशीला हे कोणताही स्वार्थ नसलेले अतिपावन दाम्पत्य होते. मी काळ आणि कर्म या देवतांना त्या दाम्पत्यास माझे आई वडील करण्याचा आदेश दिला. नरसिंहवर्मांचे पूजक श्री लक्ष्मी नरसिंह स्वामींचे महाभक्त होते. सिंहाचलममधील यज्ञयागात मोठ्या प्रमाणावर अन्नदान करणारे ते पावनजन होते. मी पीठिकापुरममध्ये जन्म घेण्यापूर्वी देखील पद्धतशीरपणे योजना करीत होतो. त्या 3 कुटुंबाबरोबरचे म्हणजेच बापन्नाचार्य, अप्पलराज आणि नरसिंहवर्मा यांचे ऋणानुबंध एका जन्मात पूर्ण होणारे नाहीत. ते एका अवतारात देखील संपणारे नाहीत. माझा वरदहस्त त्यांच्या अनेक पिढ्यांपर्यंत राहील. माझ्या दिव्य कृपाछत्राखाली ते चिरंतर राहतील. श्रीपादांचे आपल्या भक्तांना आश्वासन: माझ्यापुरते बोलावयाचे झाल्यास तुम्ही मला अतिशय स्वस्त असलेला राजगिरा देखील देऊ शकला नाही. मला तुम्ही जर भोजन दिले असते तर तुम्हाला लाखो ब्राह्मणांना भोजन दिल्याचे पुण्य मिळाले असते. ते महाभाग्य तुम्ही गमावले. धर्म काय आणि अधर्म काय असा वाद उत्पन्न होतो तेव्हा आपण शास्त्रांचा आधार घ्यावयास पाहिजे. तथापि शास्त्रांची बंधने लागू करावयाची की नाही याबद्दल जेव्हा संशय निर्माण होतो तेव्हा शुद्ध अंतःकरण असलेल्या लोकांनी दिलेला निर्णय हा धर्मशास्त्राचा नियम समजावा. ते बोलतील ते वैदिक सत्य असून त्यांचा शब्द धर्मशास्त्र नियम म्हणून स्वीकारार्ह असतो. जरी त्यांनी अयोग्य निर्णय सांगावयाचा वाटला तरीही न्यायदेवता त्यांचे धर्मपतन होऊ देत नाही आणि त्यांच्याकडून योग्य निर्णयच वदवून घेतो. तुमची शास्त्रे सांगतात की इतरांची हिंसा करणे हे पाप आहे. कौरव आणि पांडव यांच्यात श्रीकृष्ण परमात्मा यांच्या उपस्थितीत झालेले युद्ध हे धर्मयुद्ध म्हणून प्रसिद्ध आहे आणि कौरव आणि पांडव यांच्यात झालेले युद्ध हे धर्मक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले. यज्ञामुळे पुण्य मिळते, परंतु भगवान शिव परमेश्वरास दक्षाने केलेल्या यज्ञात आमंत्रित न केल्यामुळे शेवटी महायुद्ध झाले. दक्षाचे शिर तुटून पडले. त्याला बोकडाचे शिर लावण्यात आले. जेव्हा रोग्याला पित्त प्रकोप होतो तेव्हा वैद्य लिंबू आणि आवळा देतात. शरीराचा एखादा अवयव खराब झाल्यास तो शास्त्राने काढून टाकतात. मी देखील तसाच आहे. माझ्यात देवतांचे आणि राक्षसांचे देखील गुण आहेत. मी उन्मत्त, पिशाच्च आणि राक्षस यांच्याप्रमाणे देखील वागतो. तरी देखील माझ्यातील सर्व प्रेम सर्व जीवांना भरभरून वाहत असते. तुमचा स्वभाव आणि तुमच्या कर्माची बरी वाईट फळे यानुसार माझे वर्तन असते. जे मला पूर्णपणे शरण येतात अशा भक्तांचे हात मी सोडणार नाही. माझे भक्त कितीही दूर असले तरी मी त्यांना माझ्या क्षेत्रात खेचून आणीन आणि ऋषींचे कुळ आणि नद्यांचे मूळ विचारू नये. अशा पराशक्तीने कन्यका परमेश्वरी म्हणून वैश्य जातीत जन्म घेतला की नाही? वैश्यामध्ये सिद्धमुनी नाहीत काय? केवळ ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हेच नव्हे तर धर्मपालन करणारे शूद्र देखील वेदोक्त उपनयास पात्र आहेत. उपनयन केल्यामुळे तिसरा नेत्र उघडला पाहिजे. अंतःकरण शुद्ध झाले पाहिजे.
आणि ब्रह्मज्ञानावर मन एकाग्र झाले पाहिजे. तुमचे मन शाक ज्ञानावर म्हणजे राजगिऱ्यावर पूर्ण व्यग्र झाले होते. तुम्हाला असे वाटते का ब्रह्म ही बाजारात मिळू शकणारी गोष्ट आहे? या जन्मी ब्राह्मण असलेल्या मनुष्यास पुढील जन्म चांडाळाचा मिळू शकतो. या जन्मातील चांडाळास पुढील जन्म ब्राह्मणाचा मिळू शकतो. ब्रह्म हे जाती, काळ तसेच धर्म आणि स्थान यांच्या पलीकडे आहे हे जाणा. परमेश्वरास भाव आवडतो, ब्रह्म देखावा आवडत नाही. परमेश्वर तुमच्या भावानुसार कार्य करतो. ब्रह्मज्ञानाचा विषय असता मी ब्राह्मण आहे. भक्तांच्या कल्याणाची विचारपूस करून त्यांच्यावर कृपा करण्यासाठी मी दरबार चालवतो तेव्हा मी क्षत्रिय आहे. प्रत्येक जीव पुण्य किंवा पाप यानुसार वेतन निश्चित केले जाते. प्रत्येक व्यक्तीचे वेतन माझ्याकडे आहे. कुणाला किती द्यावे याचा हिशोब करताना मी वैश्य असतो. जेव्हा भक्तांच्या समस्या दुःखे मी माझ्या शरीरात खेचून घेतो आणि जनसेवा करतो तेव्हा मी क्षुद्र असतो. मी जीवांची पापे धुतो तेव्हा मी परीट असतो. जीवांचे शरीर जाळून मी भस्म करतो आणि त्यांना उच्च जन्म प्रदान करतो तेव्हा मी स्मशान व्यवस्था पाहणारा डोंग असतो. आता सांगा पाहू मी कोणत्या जातीचा आहे? प्रश्न. श्रीपादा, क्षमा करा, मी अज्ञानी आहे. तुम्ही साक्षात प्रभू दत्त आहात. तुम्ही सर्व प्राणीमात्रांचे एकमेव आश्रयस्थान आहात. ही सृष्टी कशी निर्माण झाली हे मला सांगावयाची कृपा करावी. विविध जगतांचे वर्णन. उत्तर. आजोबा, स्वर्गात 88,000 गृहस्थ मुनी आहेत. धर्मप्रसारासाठी त्यांना पुनर्जन्माचे सामर्थ्य आहे. ते बीजाप्रमाणे आहेत. परमात्म्याच्या अनिर्वचनीय शक्तीपासून एक लहान अंशाने सृष्टी निर्मितीचे ब्रह्मदेवाचे रूप घेतले. परमात्म्यापासून निर्माण झालेले जल सर्वत्र पसरले. परमात्म्याच्या तेजापासून कोट्यावधी सुवर्ण अंडी निर्माण झाली. त्यांच्यापैकी एक आहे आपण राहतो ते ब्रह्मांड. जेव्हा ब्रह्मांडाच्या आत अंधार भरला होता तेव्हा परमेश्वराच्या तेजाने आकार धारण केला व ते अनिरुद्ध नावाने ख्यात झाले. त्यांनी अंड्यात प्रकाश पसरवल्यामुळे त्यांना वेदांमध्ये हिरण्यगर्भ, सूर्य, सवित, परमज्योत आणि इतर अनेक नावांनी संबोधले गेले. त्रेतायुगात भरद्वाज महर्षींनी पिठिकापुरममध्ये सावित्रीकुठन जयांमध्ये यज्ञ केला. अनेक कोटी ब्रह्मांडांना आपल्या तेजाने प्रभू दत्तात्रेयांनी भरून टाकले. त्या तेजास उद्देशून तो यज्ञ केला होता. सत्यलोकात निरामय नावाचे स्थान आहे आणि त्याचे महत्त्व आहे. त्रिस्तरीय जिन्यात म्हणजे पृथ्वी, अंतरिक्ष व स्वर्ग अनुक्रमे वसु, रुद्र व आदित्य नावाचे पितृदेवता राहतात. ते निरामय स्थानाचे रक्षक आहेत, कारण ब्रह्मलोक हे चतुर्मुख ब्रह्मदेवाचे निवासस्थान आहे. त्याच्यावर श्रीनगरम आहे आणि विद्यास्थान हे मलप्रकृती स्थान आहे. त्याच्यावर महाकैलास आणि त्याच्याही वर वैकुंठ आहे. सत्यलोकात पुराणपुरम हे विचारधारांचे स्नान आहे. तपोलोकात अंजनावतीपुरममध्ये साध्य देवता राहतात. जनलोकात सनक, सनंद, संकुमार आणि सतज सुजान म्हणजे सनातन म्हणजे ऋषी अंबावतीपुरममध्ये राहतात. महालोकात सिद्ध आणि इतर ज्योतिषपुरममध्ये राहतात. सर्व लोक नावाच्या स्वर्गलोकात इंद्र आणि इतर देवता अमरावतीपुरममध्ये राहतात. भूगर्भ लोकात तारे व ग्रह असून देवांचे शिल्पकार विश्वकर्मा देवता रथंतपुरात राहतात. आजोबा, भूलोकाचे 2 भाग आहेत. ज्या भागात मनुष्य राहतात त्यास भूगोल म्हणतात. त्याशिवाय महाभूमी नावाचा दुसरा भूगोल आहे. तो भूगोलाच्या दक्षिण बाजूला 5 कोटी ब्रह्मांड योजना अंतरावरती आहे. मर्त्य लोक म्हणजे भूलोक आणि भुवरलोक यात महाभूमी देखील आहे. पाताळ म्हणजे अतल, वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल, पाताल. स्थूलमानाने यांना स्वर्ग, मर्त्य, पाताळ असे म्हणतात. आपण राहत असलेल्या या भूगोलाच्या दक्षिणेला असलेली महाभूमी खाली असून मध्यावर उंच आहे व तिचा आकार चक्राप्रमाणे आहे. म्हणून त्या महाभूमीच्या वरील पृष्ठभागावर सूर्य आणि चंद्राचा प्रकाश नेहमी पडतो. ती नेहमी प्रकाशित असल्यामुळे तेथे कालनिर्णय नाही. या महाभूमीवर 7 सागर व 7 द्वीपे म्हणजेच बेटे आहेत. जम्बूद्वीप फक्त येथेच आहे. भूलोक आणि भूवर्तलोक मिळून मर्त्यलोक होतो. भूलोकाचे महाभूमी आणि भूगोल असे 2 भाग आहेत. सृष्टीच्या प्रारंभी सर्व काही जलमय होते. सृष्टी निर्मितीसाठी प्रजापतीने तप केले तेव्हा पाण्यावर कमलपत्र प्रकट झाले.
प्रजापती म्हणजे ब्रह्मदेवाने वराह रूप घेऊन कमलपात्राजवळील पाण्यात बुडी मारली आणि तो महाभूमीस पोहोचला. त्या महाभूमीतून त्याने तीक्ष्ण सुळ्यावर चिखल घेतला आणि तो विभक्त करून वर पृष्ठभागावर आणला. त्याने तो चिखल कमलपत्रावर ठेवला. मग त्यास पृथ्वी नाव प्राप्त झाले. आजोबा, यास पृथ्वी म्हणतात. महाभूमी आणि पृथ्वी यांचे अंतर 5 कोटी ब्रह्मांड योजनाचे आहे. महाभूमीचे क्षेत्रफळ 50 कोटी योजने आहे. जम्बूद्वीप हे या महाभूमीवरच असून त्याचे 9 खंड आहेत. त्यांपैकी दैवखंडात देवता राहतात, गभस्त्य भागात भूते राहतात, पुरुषखंडात किन्नर राहतात आणि मनुष्य भरतखंडात राहतात. शरभंब खंडात सिद्ध, गंधर्व खंडात गंधर्व, ताम्रखंडात राक्षस, शेरुखंडात यक्ष, इंदुखंडात पन्नग म्हणजे नाग आणि साप राहतात. महाभूमीच्या दक्षिण बाजूला असलेल्या जम्बूद्वीपाच्या भरतखंडामधील भरतपुरममध्ये ऋषी व मनुष्य यांच्यासह वैवस्त्य मनु राज्य करतात. महाभूमीवर जम्बूद्वीप आहे, तसेच भूगोलावर देखील जम्बूद्वीप आहे. मी पिठिकापुरममध्ये अवतार घेण्यापूर्वी 100 वर्षे अगोदर महाभूमीवर श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतरलो आहे. महाभूमीवरील जम्बूद्वीपाचा विस्तार 1,00,000 ब्रह्मांड योजने पावेतो आहे. जम्बूद्वीपाच्या केवळ भरत या उपखंडात वैवस्त्य मनु राहतात. इतर खंडांमध्ये देवयोनी आहेत. महाभूमीतील जम्बूद्वीपात उष्णता आणि थंडी तीव्र रूपात नसून तेथील हवामान आल्हाददायक आहे. तेथे नेहमी सौम्य सूर्यप्रकाश असतो, पण दिवस व रात्र यात भेद नसतो. महाभूमीतील जम्बूद्वीप 1,00,000 योजने पसरलेला आहे. विभिन्न सागर आणि पर्वत यांच्या मर्यादा पुढील प्रमाणे आहेत. समुद्र आणि द्वीप आणि त्यांचा अंतर. लवण समुद्रम 1,00,000 योजने, लक्षद्वीप 2,00,000 योजने, इक्षु समुद्रम 2,00,000 योजने, कुशद्वीप 4,00,000 योजने, सुरासमुद्रम 4,00,000 योजने, कौंचद्वीप 8,00,000 योजने, सर्पी समुद्रम 8,00,000 योजने, शाकद्वीप 16,00,000 योजने, दक्षी समुद्रम 16,00,000 योजने, शाल्मली द्वीप 32,00,000 योजने, क्षीरसमुद्रम 32,00,000 योजने, पुष्करद्वीप 64,00,000 योजने, शुद्ध जलसमुद्रम 64,00,000 योजने, जलचक्रा पर्वत 1,28,000 लाख योजने, चक्रावाल पर्वत 256,00,000 योजने, लोकालोक पर्वत 512,00,000 योजने, तपोभूमी 1,250,00,000 योजने. 1 योजन म्हणजे 8 मैल किंवा 12 किलोमीटर हे अंदाजे अंतर आहे. लोकालोक पर्वताच्या पलीकडे सूर्यप्रकाश जाऊ शकत नाही. त्यामुळे लोकालोक पर्वत व ब्रह्मांडाची मर्यादा भिंत यातील क्षेत्र नेहमी अंधारलेले असते. या भिंतीची रुंदी 1 कोटी योजने आहे. वराह आणि नरसिंह अवतारात संपूर्ण भूमीला व्यापून टाकणारे नव्हते. वराह म्हणजे डुक्कर नाही, तो एक शिंग असलेला खडक मृग म्हणजे गेंडा आणि पाणघोडा आहे. द्वीप, द्वीपाधिपती आणि द्वीप अधिदेवता. महाभूमीवरील जम्बूद्वीपावर प्रथम चक्रवर्ती सम्राट म्हणून स्वयंभू मनुने राज्य केले. त्याचे पुत्र इतर द्वीपांचे प्रथम अधिपती झाले. मेधातिथीने प्लक्ष द्वीपावर राज्य केले. प्लक्ष म्हणजे पिंपरी वृक्ष. वपुमंशमंताने शाल्मली द्वीपावर राज्य केले. शाल्मली म्हणजे सावर वृक्ष. ज्योतिषमंताने कुवर द्वीपावर राज्य केले. कुश म्हणजे दर्भ. द्युतिमंताने कौंच द्वीपावर राज्य केले. कौंच म्हणजे कर्कोचा पक्षी. हव्याने शाक द्वीपावर राज्य केले. शाक म्हणजे सागवृक्ष. सवनाने पुष्कर द्वीपावर राज्य केले. पुष्कर म्हणजे नीलकमल. आता द्वीप, त्याचे 4 वर्ण जाती आणि पूजनीय देवता. लक्षद्वीप आर्याक, कुकुर, विंदप, भाविन आणि पूजनीय देवता चंद्ररूपातील विष्णू. शाल्मली द्वीप कपिल, चक्रावात, पीत, कृष्ण, पूजनीय देवता विष्णू. कुशद्वीप दमी, सुष्मन, स्नेह, मंदेह आणि पूजनीय देवता ब्रह्मदेव. क्रौंचद्वीप पुष्कर, पुष्कल, धान्य आणि पिष्य, पूजनीय देवता रुद्र. शाकद्वीप मंग, मागध, मानस, मंद आणि पूजनीय देवता सूर्य. पुष्करद्वीप 4 वर्ण नाही, इथे एकच वर्ण आहे. सर्वजण देवतांप्रमाणे रोग व शोक रहित असतात आणि तिथला पूजनीय देवता आहे ब्रह्म. आपल्या भूगोलातील जम्बूद्वीपात भारतवर्ष, किंपुरुष वर्ष, हरिवर्ष, केतुमाल वर्ष, इलावृत्त वर्ष,
भद्रावश्ववर्ष, रम्यकवर्ष, हिरण्यकवर्ष, कुरुवर्ष आहेत. आजोबा, महाभूमीतील जम्बूद्वीपाच्या खंडाप्रमाणे दुसरे जम्बूद्वीप भूगोलात आहे. भूगोलातील जम्बूद्वीपातील वर्ष हे 9 भाग खंड आहेत. महाभूमी मेरू रेषेला वाढून असलेल्या ब्रह्मांडाच्या मर्यादा भिंतीपर्यंत पसरलेल्या आहेत. भूगोल पृथ्वी ज्योतिषचक्राच्या बरोबर मध्यावर आहे. महाभूमीच्या मध्यावरती मेरू पर्वताच्या भोवती जम्बूद्वीप आहे. त्याभोवती 7 समुद्र आणि द्वीपे आहेत. भूगोलाच्या उत्तर गोलार्धावर देवभाग आहे आणि दक्षिण गोलार्धास असुर भाग म्हणतात. महाभूमीच्या मध्यभागात प्रकाशित होणारा मेरू पर्वत आहे. मानवांवर राज्य करणाऱ्यांचे मनू ते निवासस्थान आहे. भूगोल हे जीवांचे स्थान असून त्यांच्यावर मनूंचे राज्य आहे. महाभूमीतील चक्रावार पर्वतावर ज्योतिषचक्र स्थित आहे. भूगोल यापेक्षा भिन्न आहे. 7 कक्षा असलेले ज्योतिषचक्र भूगोलाभोवती दररोज फिरते. महाभूमीतील थंड उष्णता हे वातावरणाचे इतर बदल कमी असतात. तेथे सतत दिवस असून अंधार किंवा कालभेद नाही. भूगोलातील वेगळी स्थिती आहे. महत् पुण्याईनेच महाभूमीत जाता येते. भूगोल पृथ्वी पुण्यप्राप्तीचे कर्मभूमी आहे. पृथ्वीवर स्थूल देहधारी लोक राहतात. महाभूमीतील लहान प्रलय होत नाहीत, फक्त मन्वंतराचे प्रलय होतात. भूगोलात युगप्रलय, महायुगप्रलय आणि मनुप्रलय होतात. महाभूमीस धात्री आणि विधात्री म्हणतात. भूगोलास मही, उर्वी, क्षिती, भूमी म्हणतात. आजोबा, मी आता तुम्हास पाताळ लोकांबद्दल सांगतो, ऐका. तल आणि तिथे राहणारे लोक: अतल पिशाच्य, वितल गुह्यक, सुतल राक्षस, रसातल भूत, तलातल यक्ष, महातल पितृदेवता, पाताल पन्नाग्न म्हणजे सर्प. लोक, लोकाधिपती व खंडांमधील निवास करणाऱ्यांचे वर्णन. कुबेर वितलात राहतो. तो नवनाथींचा म्हणजे खजिन्यांचा स्वामी आहे. तो ब्रह्मांडाचा कोशाधिपती आहे. तो उत्तर दिशेचा अधिपती देखील आहे. वितलातील अलकापुरी ही त्याची राजधानी आहे. त्याच वितलाचा, मेरूचा पश्चिम भागात योनिकपुरममध्ये मलय होतो. तो दैत्य, दानव, राक्षस, शिल्पकार आहे. त्यानेच त्रिपुरासुराची आकाशात उंच जाऊन शिकणारी 3 नागने तयार केलेली आहेत. सुतलामध्ये वैवत्यपुरात यमधर्म राज्य करतात. या नगराचा प्रवेशद्वार बाहेर अग्निज्वाला नदी आहे. तिला वैतरणी म्हणतात. पुण्यवान लोकांना ही नदी सहजपणे पार करता येते. पाप्यांना ती पार करता येणे अत्यंत कठीण असते. रसातलात निगऋषी नावाचं दैन्य पुण्यनगरीत राहतो. तो नैऋत्य दिशेचा अधिपती आहे. तलातलात धनिष्ठा पुरममध्ये पिशाच्च गणांसह वेताळ राहतो. महातलात कात्यायनी देवीचे पती ईशान्य हे भूतगणांचा कैलास नगरात राहतात. ते ईशान्य दिशेचे अधिपती आहेत. श्रीमन नारायण मूर्ती पाताळात म्हणजे वैकुंठ नगरात पातालितीत दक्ष, राक्षस आणि वासुकी अन्य श्रेष्ठ नागांसह शेषाई म्हणून राहतात. ते शेषनागाच्या शय्येवर विराजमान आहेत. यात श्वेतद्वीपातील कार्यवैकुंठ म्हणतात. अंतिम पाताळात त्रिखंड म्हणजे 3 भागांचे सोपान पायऱ्या आहेत. पहिल्या खंडात अंगण म्हणजे अवयव नसलेला जीव राहतो. दुसऱ्या खंडात प्रेतगण राहतात. तिसऱ्या खंडात यातना देह असलेले शोकग्रस्त जीव राहतात. महाभूमीत तप्त समुद्र व 7 द्वीपे आहेत. मध्यावर जम्बूद्वीप आहे. त्याचे 9 खंड आहेत. दक्षिणेकडील खंडास भरतखंड म्हणतात. तेथे भरतपुरम स्वयंभू मनू राहतो. मनूच्या अधिपत्याखाली अनेक पुण्यवान लोक व ऋषी राहतात. ते लोकांवर, विविध जगतावर धर्म आणि अधर्म यांचे नियंत्रण करतात. महाभूमीवरील सप्तभूमीवरती चराचर चक्रावर लोकालोक नावाचे पर्वत स्वर्ग लोकापर्यंत उंच वाढतात. ते स्थर असून यामधून कोणताही प्रकाश पलीकडे जाऊ देत नाही. महाभूमीखाली 7 अधोलोक आहेत. त्यांना सप्तपाताळ म्हणतात. पाताल त्यांचे अधिपती गण आणि नगर. अतल लोक त्यातला गण आहे पिशाच्च. वितल पाताल तिथला अधिपती आहे कुबर आणि मय. तिथला गण आहे राक्षस आणि नगरे आहेत अलकापुरी आणि योगिनपुरी. पाताल आहे सुतल. तिथला अधिपती आहे बलिश चक्रवर्ती आणि यमधर्मराज. तिथले गण आहेत दैत्य, नरकारण्यतनया भोगणारा जीव आणि नगर आहेत वैवस्त्यपुरम आणि विविध नरक. पाताल ह्या रसातलात अधिपती आहे निगृती, गण आहे भूतगण आणि नगर आहे पुण्यपुरम. तलातल या पातालात अधिपती आहेत वेताल आणि रुद्र आणि नगर आहेत धनिष्ठापुरम आणि कैलासपुरम. महातल या पातालात अधिपती आहेत पितृदेवता.
पाताल, श्वेतद्वीप आणि वैकुंठ पातालात अधिपती आहेत नारायण. पाताळाच्या खाली मेरू पर्वताजवळच्या पातालामध्ये गण आहेत शरीर नसलेले जीव, प्रेतगण व यातना शरीर असलेले जीव. निरांबराच्या सूर्याक्ष स्थानी ह्या पातालात गण आहेत महापातकी जीवम. आपण भोजनानंतरच्या उत्तर पोषणमध्ये या जीवांचे पुढील मंत्राने जल देतो. रव्रवेया पुण्यम नीलये पद्मम अबुद्वयते निवासनीनाथम अर्थनादुदकम दत्तम अक्षयम पतितस्तटू. लोक, प्रदेश व रहिवासी, त्यांची नावे व अंतर्मर्यादा. कृपया हे स्पष्टपणे समजून घ्या की भूगोल, पृथ्वी आणि भूलोकातील महाभूमी भिन्न आहेत. भूगोल मध्यबिंदूवरच्या ऊर्ध्व ध्रुवाच्या स्थानापर्यंत प्रदेशात मेरुरेखा प्रकाशमान करणारा सूर्यलोक आहे. या लोकात सूर्यदेव राहतात. हे सूर्यमंडळ नव्हे. तसेच चंद्रलोक, मंगळलोक, बुधलोक, गुरुलोक, शुक्रलोक, शनैश्चर लोक, राशींचे देवता लोक, नक्षत्रांचे देवता लोक, सप्तऋषीचे लोक, ऊर्ध्वध्रुवाचे लोक, याशिवाय इतर अनेक काही लोके राहतात. भूमध्यमध्ये बिंदूपासून सूर्यलोक हे 1,00,000 ब्रह्मांड योजने अंतरावर आहे. या लोकात सूर्यग्रहाची देवता राहते. इतर लोकांची प्रदेशांची आणि अंतरे ही पुढील प्रमाणे आहेत. लोक आणि अंतर. चंद्रलोक 2,00,000 ब्रह्मांड योजने, मंगळलोक 3,00,000 ब्रह्मांड योजने, बुधलोक 5,00,000 ब्रह्मांड योजने, गुरुलोक 7,00,000 ब्रह्मांड योजने, शुक्रलोक 9,00,000 ब्रह्मांड योजने, शनैश्चर लोक 11,00,000 ब्रह्मांड योजने, राशींचे देवता लोक 12,00,000 ब्रह्मांड योजने, नक्षत्रांचे देवता लोक 13,00,000 ब्रह्मांड योजने, सप्तर्षी लोक 14,00,000 ब्रह्मांड योजने, ऊर्ध्वध्रुवातील लोक 15,00,000 ब्रह्मांड योजने. टीप: ब्रह्मांड योजना किती हे अंतर पुराण ग्रंथांमध्ये आढळत नाही. त्याचप्रमाणे सूर्यलोक, महालोक, जनलोक, तपलोक आणि सत्यलोक भूमध्य भूमीपासून वेगवेगळ्या अंतरावर वसलेले आहेत. भूमध्य बिंदू हा ब्रह्मांडाला वेढून असणारा अंतभित्त यांच्यातील मधील 24,50,00,000 ब्रह्मांड योजने आहे. भूमध्य बिंदू अंतरात अंतभित्ती याचे अंतर 25,50,00,000 ब्रह्मांड योजने आहे. भूलोक, भूवर्तलोक, स्वर्गलोक हे महातलय लय पावतात. महरलोक अंशतः लय पावतात व अंशतः शिल्लक राहते. जनलोक, तपलोक व सत्यलोक ब्रह्मदेवाच्या आयुष्यापर्यंत लय पावत नाही. स्वर्ग म्हणजेच स्वर्गलोक, महालोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक आणि अंतर्भित्ती यांच्यापर्यंतचे भाग आहेत. दत्त कोण आहेत? नरसावधानीतात दत्त तत्व अनुभवायचे असेल तर तुम्हाला लाखो वेळा जन्म घ्यावे लागतील. कोट्यानुकोटी ब्रह्मांड व्यापणारे आणि ओलांडणारे तेजो महाराशी रूप म्हणजेच दत्त होय. हे दत्तप्रभू तुमच्यासमोर असलेले श्रीपाद श्रीवल्लभ आहेत हे जाणून घ्या. श्रीचरणांची केलेली हितोपदेश ऐकून नरसावधानी आणि त्यांची पत्नी चकित झाले. केवळ 1 वर्षाच्या बालकाने अधिकारपूर्वक एवढे महत्त्व व गहन असणारे विषय सांगणे तसेच स्वतः सत्य असल्याचे निरूपण करणे हे अनुभव नरसावधानी आणि त्यांच्या पत्नी रडू लागल्या. त्या दिव्य शिशूच्या श्रीचरणांना कमीत कमी स्पर्श तरी करावा अशी त्यांची इच्छा होती. त्यास श्रीपादांनी नकार दिला. नरसावधानी व त्यांची पत्नी जगाजवळच्या खिळून राहिले. श्रीपाद पुढे म्हणाले, मी दत्त आहे. कोट्यानुकोटी ब्रह्मांडांमध्ये व्याप्त असणारे एकमेव तत्व मीच आहे. दिशा आहे माझे वस्त्र म्हणून मी दिगंबर आहे. जे कोणी शुद्ध मन, वाणी व शरीर यांना दत्त दिगंबर असे म्हणतात. श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा, नरसिंह सरस्वती दिगंबरा म्हणून भजन करतात आणि कीर्तन करतात. तेथे मी सूक्ष्म रूपाने असतो. माझे मातामह असलेले श्री बापण्णा परप्रांतातून पदगायक क्षेत्री श्रद्धाधर्म कार्य करत असतात आणि लोकांना सेवाभावाने भोजना आणि राहण्याची सोय करीत असतात. तेव्हा तुम्ही त्यांची चेष्टा केलीत. कोठे आहेत तुमचे स्वयंभू दत्त? ते अदृश्य झाले नाही काय? तो दत्त मीच आहे. मी जन्म घेतलेल्या पवित्र गृहात जे राहण्यास येतील ते नक्कीच पवित्र होतील. त्यांच्या पूर्वजनांना पुण्य लोकांची प्राप्ती होईल. जिवंत असलेल्या जीवांचे तसेच मरण पावलेल्या जीवांचे योगक्षेम वहन करण्याचा प्रभू मीच आहे. मला जन्ममरण दोन्ही समान आहेत. तरी स्वयंभू दत्ताची आराधना केल्याचे फळ हेच का? अशी व्यथा तुमच्या मनात आहे. तुमच्यावर असलेले आळ नाहीत करण्यासाठी स्वयंभू दत्त शीघ्र दृश्य होतील आणि मूर्तीप्रतिष्ठा विहित होईल. तुम्हाला मी वाढीव आयुष्यमान देत आहे. दत्त ध्यानी राहावे. पुढच्या जन्मी तुमच्यावर अनुग्रह करीन आणि आश्वासन देतो. या जन्मी माझ्या चरणांना स्पर्श करण्या इतपत महत्पुण्य मी तुम्हाला देणार नाही. कोट्यानुकोटी ब्रह्मांड सृजन, रक्षण आणि लय करणारा एकमात्र प्रभू असा मी माझा वरद हस्ताने तुम्हाला आशीर्वाद देतो. महाभयंकर अशा ध्वनीचे श्रीचरणांच्या शरीरातून परमाणू विघटित होऊन श्रीपाद श्रीवल्लभ अदृश्य झाले.
तिरुमलदास म्हणतात, बाबा रे शंकरभट्टा श्रीपादांनी स्वतःला त्यांच्या नामाच्या शेवटी दिगंबरा हे नाव जोडून जप करण्याचा मर्म या प्रकारे निरोपिलेला आहे. त्यांचे सर्वव्यापक तत्व, निराकार असलेले तत्व आणि साकार रूप करीत असताना आपल्या कल्पनेच्या बाहेरचे आहेत. महावेशादी जगतप्रभूंच्या लहानपणापासूनच्या लीलांचा अंत तरी कोठे आहे? 7वा अध्याय समाप्त. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो.